तर मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौरांनी आपल्या दालनामध्ये लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरून सध्या गदारोळ मचला आणि यावर मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील टीका केलेली आहे। हिंदूंवर अत्याचार करणाऱ्याचा फोटो मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर लावतात आणि इतकी भयान परिस्थिती आहे तरी हिंदू जागाच होत नाही असं शरद पोंक्षे म्हणाले। हिंदू जागाच होत नाही। आता एक छान अप्रतिम अशी बातमी बघितली मी। आता सगळ्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। त्या निवडणुकांमध्ये आज सगळ्या सोशल मीडियावर सर्वांनीच बघितलं असेल कदाचित मालेगावला उपमहापौर एक महिला मुस्लिम महिला उपमहापौर पदी बसली आणि उपमहापौर पदाच्या तिच्या कार्यालयाच्या भिंतींवरती एकमेव फोटो लावलाय तिने। त्या फोटोमध्ये जो माणूस आहे त्यांनी या हिंदुस्थानावरती आक्रमण केलं। 3-3.5 हजार मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्त्या फोडल्या, लाखो बायकांवरती बलात्कार केले, त्यांना गुलाम बनवलं, हजारो लाखो हिंदूंना मुस्लिम धर्म जबरदस्तीनं स्वीकारायला भाग पाडलं। अशा महाराष्ट्रातल्या एका मालेगाव नावाच्या महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी बसलेल्या मुस्लिम महिलेच्या कार्यालयाच्या मागच्या भिंतींवरती टिपू सुलतानचा फोटो लावलाय। गांधी नाही, आम्ही सावरकर शिवाजी तर आम्ही म्हणजे विचार पण करत नाही, पण गांधी तरी असली पाहिजे।